इसवी सन 1642 मध्ये बंगळुरूहून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांनी 12 मावळाचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. त्याबरोबरच रोहिडा, तोरणा हे 2 किल्ले सुद्धा आपल्या ताब्यात घेतले. मुरुंबदेवाचा डोंगर ताब्यात आणून तिथे राजगडाचे बांधकामही चालू केले. याच वेळी दक्षिणेमध्ये 1643च्या आसपास रणदुल्ला खानाचा मृत्यू झाला आणि मुस्तफा खान, अफजल खान यासारख्या सरदारांनी शहाजीराजांच्या विरुद्ध आदिलशहाचे कान भरायला सुरुवात केली. पुढे इसवी सन 1647 मध्ये दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी शिरवळचा कोट सुभानमंगळ, कोंढाणा हा किल्ला आपल्या ताब्यात आणला. ही कारवाई म्हणजे आदिलशहाच्या विरुद्ध उघड बंडच होते. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आदिलशहाने मुस्तफा खान, अफजल खान, बाजी घोरपडे आणि मंबाजी भोसले या सगळ्यांना शहाजीराजांना कैद करण्याचा आदेश दिला. 25 जुलै 1648 रोजी बेसावध असलेल्या शहाजीराजांच्या छावणीवर या चौघांच्या सैन्याने अचानक रात्री छापा मारला आणि शहाजीराजांना कैद केले. शहाजीराजांना कैद करून विजापूरकडे रवाना करण्यात आले आणि त्याचबरोबर बंगळूरला सैन्य रवाना करण्यात आले. त्याचबरोबर फतेखानाला कोंढाणा आणि शिरवळ ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांचे बंड मोडून काढण्यासाठी पाठवण्यात. शिवाजी राजांवर हे दुहेरी संकट ज्यावेळी कोसळले त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय अवघ्या 18 वर्षाचे होते. परंतु शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिवैभवाने या दुहेरी संकटावर मात केली आणि आपले कर्तृत्व सिद्ध केले. शिवाजी महाराजांनी शहाजादा मुराद बक्ष जो त्यावेळी गुजरातचा सुभेदार होता त्याच्या मदतीने शहाजहानशी संधान बांधून आदिलशहाला शहाजहानचा काटशहा देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी फतेखानाचा प्रतिकार करण्याची ही तयारी सुरू केली. याच तयारीचा एक भाग म्हणून शिवाजी राजांनी पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात आणला. स्वराज्याच्या सीमेवर असलेल्या पुरंदर किल्ल्यावरूनच शिवाजी महाराजांनी फतेखानाचा मुकाबला करण्याचे ठरवले. शिवाजी महाराज पुरंदरवर आल्यामुळे साहजिकच फतेखानाला सुद्धा आपला मोहरा कोंढाण्यावरून पुरंदरकडे वळवावा लागला आणि तो खळद बेलसरच्या जवळ येऊन आपली छावणी करून थांबला. फतेखानाने आपल्या सरदार बाळाजी हैबतराव याला सुभानमंगळ आणि शिरवळचे ठाणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांच्या सैन्याने फारसा प्रतिकार न करता ही दोन्ही ठिकाणं त्याच्यात हवाली केली. या सहज झालेल्या विजयामुळे बाळाजी हैबतराव आणि पर्यायाने फतेखान हे दोघंही गाफील झाले. परंतु सावध असलेल्या शिवाजी महाराजांनी त्याच रात्री पुन्हा एकदा हमला करून शिरवळचे ठाणे आणि सुभानमंगळ आपल्या ताब्यात घेतला. फतेखान सावध होण्याआधीच त्याच रात्री दुसऱ्या तुकडीने फतेखानाच्या बेलसरच्या छावणीवर हमला केला. शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे फतेखानाची फौज प्रतिकाराला तयार होण्याआधी जमेल तेवढे नुकसान करून शिवाजी महाराजांची फौज पुन्हा एकदा पुरंदरवर निघून आली. शिरवळ आणि बेलसर या दोन्ही ठिकाणी झालेल्या पराभवामुळे प्रचंड चिडलेला फतेखान आपल्या सैन्यासह पुरंदरच्या पायथ्याशी आला. त्याने पुरंदरवर हमला केला, परंतु शिवाजी महाराजांनी तिथेही त्याचा जबरदस्त असा पराभव करून त्याला सासवडच्या पलीकडे पिटाळून लावले. अशा रीतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ही पहिली लढाई जिंकलीच, परंतु त्याचबरोबर शहाजहानचा काटशह देऊन आदिलशहाच्या कैदेतून शहाजीराजांची सुद्धा सुटका करून घेतली. या स्वराज्याच्या पहिल्या लढाईबद्दल आणि शहाजीराजांच्या सुटकेबद्दल तुम्हाला जास्त माहिती घ्यायची असेल तर महर्षी टेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या माझे शिवराय या मालिकेतील 5वा भाग उत्तरार्ध आणि पूर्वार्ध हे दोन्ही नक्की पहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.